अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी पूजा. आपल्या चॅनेलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामींच्यांनी प्रार्थना करते व आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. बघा, स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आलेला आहे 20 तारखेला. तर 20 तारखेला प्रकट दिनानिमित्त भरपूर सेवेकरी स्वामीचरित्र सारामृताची सेवा करत असतील किंवा कोणी कोणी 11 दिवसांची 10 तारखेपासून सेवा सुरुवात केली असेल, बरोबर. किंवा कोणी कोणी केली नसेल, त्यांना 7 दिवसाची सेवा करायची असेल तर तुम्ही 7 दिवसाची देखील सेवा करू शकता. परंतु आज तुम्हाला मी स्वामीचरित्र सारामृताबद्दल काही प्रश्नांची उत्तरे तुमच्या देणार आहे, बरोबर. भरपूर लोकांना हे प्रश्न पडतात आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा असतो की आम्ही इतकी सेवा करतो, भरभरून महाराजांविषयी आमच्या मनामध्ये कृतज्ञता आहे, विश्वास आहे, महाराजांवरती आम्ही संपूर्णपणे विश्वास ठेवतो आणि मनापासून सेवा करतो, पण आम्हाला त्या सेवेचा किंवा स्वामीच्या त्या सारामृताचे पोथीचं पठण करतो, पारायण करतो, पण आम्हाला त्याचा अनुभव येत नाही. तर अनुभव काय येत नाही, प्रचिती आम्हाला काय येत नाही, हा सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे असं म्हटलं तरी देखील चालेल, बरोबर. बघा, आज त्याच प्रश्नाचं उत्तर मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. का आपल्याला अनुभव येत नाही, आपण अशा कोणत्या चुका करतो ज्यामुळे आपण इतकी सेवा करून देखील ती व्यर्थ ठरते, किंवा कधी कधी असं होतं आपण कोणतीही चूक करत नाही, पूर्ण श्रद्धा व पूर्ण आत्मविश्वासाने पूर्ण मन झोकून देऊन आपण ती सेवा करतो, अगदी मनापासून करतो, तरी देखील का प्रचिती येत नाही. अशा वेगळ्या वेगळ्या 2 प्रश्नांची तुम्हाला मी आज उत्तर देणार आहे. बघा, आपल्याला स्वामीचरित्र सारामृताचे पठण करायचं आहे. 108 पारायण कोणी कोणी करतं आणि आता प्रचिती येत नाही म्हणून कोणी कोणी करत देखील नाही, की मी एवढ्या वेळा करून बघितलं, मला काय प्रचिती आली नाही, मला काय अनुभव आला नाही, मग मी का करू. असे देखील भरपूर सेवेकरी असतील. म्हणजे एक प्रकारे कुठेतरी त्यांचा विश्वास ढळला जातो, कुठेतरी आपण त्या सेवेवरती शंका घ्यायला लागतो, बरोबर. त्यामुळे आपला विश्वास ढळला किंवा आपल्या आयुष्यामध्ये असं एखादं वादळ येऊन गेलेलं असतं किंवा आलेलं असतं, त्यामुळे आपण पूर्णपणे खचून गेलेलो असतो आणि कशावरतीच आपला विश्वास राहिलेला नसतो, अगदी महाराजांवरती देखील नाही आणि महाराजांच्या सेवेवरती देखील नाही. अशा पद्धतीने आपल्याला सगळा म्हणजे आपण त्या सगळ्या संकटांना सामोरं जात असतो. ते वादळच असं असतं, ते परिस्थितीच आपली अशी असते की त्यातून आपण सावरू शकत नाही आणि कोणावरही विश्वास ठेवू शकत नाही. अशा पद्धतीचे आपल्यासोबत एक एक प्रकार घडत असतात आणि अशातून बाहेर पडायचं असेल तर काय करावं, किंवा एवढ्या सेवा करून देखील काहीच होत नाही तर काय करावं, हे सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, आम्ही इतकी सेवा करतो पण आम्हाला अनुभव प्रचिती येत नाही, का येत नाही. बघा, आपण महाराजांची सेवा करतोय, आपल्याला काहीतरी हवं आहे म्हणून आपण सेवा करत असतो. एखादी इच्छा असते, मग ते घराचं स्वप्न असो, फ्लॅटचं स्वप्न असो, किंवा लग्न कार्य असो, संतती बाबतीत असो, किंवा अजून काहीही असो. आपल्या जीवनात बघा, मनुष्य जातीला जन्माला आलोय म्हटल्यानंतर एक अडचणी नसतात, भरपूर प्रकारच्या अडचणी आपल्या जीवनामध्ये असतात, सांसारिक अडचणी असतात आणि आपण त्या अडचणी सोडवण्यासाठी आपण महाराजांची सेवा करत असतो, बरोबर. तर या सगळ्या सेवा करत असताना आपल्या हातून कोणत्या चुका घडतायत का, आज मी तुम्हाला जे जे सांगणार आहे या चुका माझ्या हातातून घडतायत का, हे तुम्हाला बारीक लक्ष ठेवायचं आहे. तुम्ही स्वतःच तुमच्या चुकांवरती लक्ष ठेवायचं आहे, कारण आपल्या हातातून चुका आपल्याला माहितीच नसतं, न कळत आपल्याकडून त्या चुका घडतात आणि आपल्याला त्या संपूर्ण सेवेचं फळ निष्फळ होऊन जातं, बरोबर. सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला सांगेन, मनुष्य जात म्हणलं की प्रत्येकाचा कर्म, प्रत्येकाचा प्रारब्ध हा वेगवेगळा असतो. तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकाचा कर्म, प्रत्येकाचे प्रारब्ध, प्रत्येकाचे षड्रिपू सगळे वेगवेगळे असतात, बरोबर. त्यामुळे कधी कधी असं होतं की असा देखील प्रश्न पडतो, तो व्यक्ती माझ्या मागून सेवेमध्ये आलेला आहे आणि अवघ्या 4 महिन्यामध्ये 4च महिने त्याला येऊन झालेले सेवेत, त्यांच्या अवघ्या 4 महिन्यात त्याला जे हवंय ते मिळालेलं आहे, त्याला जे हवंय ते स्वामींनी दिलेलं आहे आणि मी एवढ्या वर्षापासून महाराजांची सेवा करतोय, पण महाराजांनी मला का नाही काय दिलं, असा प्रश्न देखील तुम्हाला पडतो, बरोबर. इथेच आपण शंका घ्यायला सुरुवात करतो. खरं तर ही सगळ्यात मोठी चूक आहे. आपण ज्यावेळेस सेवा करतो ती सेवा आपल्यासाठी काय काम करते किंवा हे काम करेल का, अशी शंका देखील मनात येऊ द्यायची नाही. हीच आपल्या महाराजांनी आपली घेतलेली परीक्षा आहे असं म्हटलं तरी देखील चालेल. आपण ज्यावेळेस सेवा करतो त्यावेळेस तुम्ही संकल्प घेता का व्यवस्थित. संकल्प जरी व्यवस्थित घेतला तर त्याचे जे काही नियम आहेत ते काटेकोरपणे पालन केलं जातं का त्या नियमांचं आपल्याकडून, हे देखील तितकंच पाहणं महत्त्वाचं आहे. आणि सगळ्यात मोठी गोष्ट, आपण ज्यावेळेस पठण करत असतो
ज्यावेळेस तुम्ही पठण करत असता स्वामी चरित्र सारामृताचं बघा, पहिल्यांदा तुम्ही संकल्प घ्याल, नंतर श्री स्वामी समर्थ महाराजांच्या षडाक्षरी मंत्राची 1 माळ किंवा 11 माळे घ्याल, तारक मंत्र बोलाल, त्याच पद्धतीने तुम्ही स्वामी स्तवन बोलून तुम्ही अध्यायाला सुरुवात कराल. 1 ते 21 अध्याय आहेत. अवघे तुम्ही 3 अध्याय का पठण करणार? रोजचे 3 अध्याय तुम्ही पठण करू शकता नित्यसेवेमध्ये. नाही तर तुम्ही रोज 1 पाठ करत असाल, 108 पारायण करायचे आहेत तुम्हाला, आणि तुम्ही सेवा केलीत पण तुम्हाला काय अनुभव आला नाही. पण सेवा करताना बघा, माझ्यासोबत देखील हे घडलेलं आहे अगोदर, म्हणून मी तुम्हाला सांगते. आपण ज्यावेळेस पठण करतो, पठण करताना आपलं 1-2 अध्यायापर्यंत आपण तिथेच असतो. पण एखादा असा अध्याय येतो, आपण वाचत असतो, पण आपण काय वाचलं हेच आपल्या लक्षात राहत नाही कधी कधी. बरोबर. जे आपण पठण करतोय इतकं मन लावून पठण करायचं आहे की जे आपण पठण करतोय त्या अध्यायाची एक प्रकारे गोष्ट, एक प्रकारे कथाच आहे ती. महाराजांचे वेगवेगळ्या लीलाच सांगितलेले आहेत त्याच्यात. ती गोष्ट आपल्या मनामध्ये तयार झाली पाहिजे, तो पिक्चर समोर आपल्या सगळ्यात दिसला पाहिजे, अशा पद्धतीने डोळ्यांना ते जाणवलं पाहिजे. आणि आपण ज्यावेळेस पठण करत असतो, आपण लाऊडली पठण करायचं आहे. फक्त लाऊडली पठण करून उपयोगाचं नाही आहे. जोपर्यंत तुमचं डोकं आणि तुमचं मन एकरूप होत नाही, दोन्ही मिळून येत नाही, तोपर्यंत देखील काही शक्य नाही. हे इथे असतं पण हे गायब असतं, एवढं लक्षात घ्या. कारण आपलं मन हे चंचल आहे. मन आपलं नको तिथे भरकटायला जात असतं, नको तिथे भरकटतं, सगळं तिकडेच पिक्चर बनवतं, स्टोरी बनवतं, फिरून सगळं मग जाग्यावर येतं. आणि जाग्यावर आल्यानंतर आपल्याला कळत नाही की आपण कुठल्या अध्यायाला होतो. किंवा समजा तुम्ही 3रा अध्याय पठण करत होता आणि तुमचं मन गेलं फिरायला, आणि तुम्ही 5व्या अध्यायावरती आल्यावर तुम्हाला वाटतं की एखादा अध्याय माझा विसरला की काय, मी इथं कशी काय आले, गेला म्हणजे 4था अध्याय मी वाचला का, असा देखील प्रश्न पडतो. मग पानं उलटून बघायची, हा मी वाचला, हा परत डोक्यात येतं की आपण हा वाचलेला आहे. म्हणजे आपल्याला मन आणि डोकं एकरूप करणं महत्त्वाचं आहे. आपण ज्यावेळेस सेवा करतो, आपल्या मनाला आपल्या ताब्यात ठेवणं हे आपलं काम आहे. मनाला कंट्रोल मनावरती तुमचा असायलाच हवा. जोपर्यंत मन आणि तुमचं डोकं एक होत नाही तोपर्यंत काहीही शक्य नाही आहे. कारण तुम्ही किती जरी पठण करत असला तर तुमचे 21 अध्याय माहिती आहे तुम्हाला, 21व्या अध्यायापर्यंत तुम्ही पूर्णपणे तुमचं डोकं तुमचं मन सगळं जागं होतं. आणि मी शेवटचा अध्याय माझा आलेला आहे आता असं वाटतं. पण ते अध्याय ज्यावेळेस 21वा अध्याय पठण करतो त्यावेळेस कधी कधी असं जाणवतं की हा अध्याय माझ्याकडून राहिला की काय. कारण त्याच्यामध्ये स्पष्ट सांगितलेलं असतं कोणता अध्याय कोणत्या लीलांवरती आहे. 2-2 ओळीमध्ये सांगितलेलं आहे, बरोबर, 21व्या अध्यायामध्ये. असं होतं आपल्यासोबत. त्यामुळे आपल्या मनाला भरकटू द्यायचं नाही. आपलं मन, एखाद्याचं लग्न असेल तर मी लग्नाला गेल्यानंतर काय करेन, मी लग्नामध्ये कोणती साडी नेसेन, लग्नामध्ये गेल्यानंतर कोणकोणत्या प्रकारची मजा करेन, कधी जाईन, किती तारखेला जाईन, लग्नामध्ये मी हे करेन, मी ते करेन, अशा पद्धतीची स्टोरी पूर्ण आपलं मन तयार करतं. फक्त आपण तिथे शरीराने असतो, मनाने आपण मात्र त्या लग्नातच असतो. अशा पद्धतीने आपलं मन भरकटत असतं. वाचन करताना अशा पद्धतीने वाचन करायचं आहे की आपला आवाज आपणच ऐकायचा आहे आणि आपणच एकाग्र होऊन वाचायचं आहे. मी, माझे स्वामी आणि माझी सेवा याच्या व्यतिरिक्त तिसरं कोणीही आपल्यामध्ये आलं नाही पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला सेवा करायची आहे. जोपर्यंत तुम्ही अशा पद्धतीने सेवा करणार नाही तोपर्यंत तुम्हाला त्याची फळ किंवा त्याचा अनुभव येणार नाही. हे तुम्ही जाणून घ्या आणि मग सेवा करा. तुम्ही तुमच्या हातातून देखील या चुका होतात. कधी कधी विचार देखील घाणेरडे येतात. तुम्हाला जसं सांगितलं, मन आपलं भरकटतं, मन आपलं चंचल आहे, मन आपलं एका जागेला थांबत नाही. त्याच पद्धतीने विचारांवरती देखील आपला कधी कधी ताबा नसतो. वेगवेगळ्या प्रकारचे विचार येतात, नको तसले विचार येतात, अश्लील विचार येतात, घाणेरडे विचार आपल्याला येत असतात. तर हे असे विचार देखील येऊ नये यासाठी लाऊडली आपल्याला बोलायचं आहे. आणि आपलाच आवाज आपल्याला येईल, म्हणजे आपला आवाज आपल्याला येत असतो पण मन असा भरकटलेला असतं की आपला आवाज देखील आपल्याला कानाला दाबला जातो. अशा पद्धतीने आपलं मन फिरायला गेलेलं असतं. तर असं न करण्यासाठी, असं होऊ न देण्यासाठी तुम्ही आपला जो आवाज आहे त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. म्हणजे मन देखील कुठे जात नाही, डोकं मस्तक देखील तिथेच राहतं, विचार देखील घाणेरडे येत नाहीत. आणि जरी एक वेळेस असं झालंच तर डोळे बंद करायचे, महाराजांपुढे हात जोडायचे, महाराजांची माफी मागायची. महाराज, अशा पद्धतीचे विचार किंवा माझं मन जाग्यावरती राहू द्या म्हणून महाराजांना प्रार्थना करायची आणि परत तुम्ही पठणाला सुरुवात करायची आहे. अशा पद्धतीने तुम्ही सेवा करा. आता दुसरा प्रश्न, या सगळ्या गोष्टी आम्ही करतो
तुम्ही ज्या ज्या सांगितल्या त्या सगळ्या गोष्टींच्या नियमांचं पालन करून आम्ही एकाग्रतेने पठण करतो, पूर्णपणे आमचं मन तिथे किंवा आमचा विश्वास तिथे झोकून देतो, तरी देखील आम्हाला प्रचिती येत नाही. का बरं येत नाही? हा देखील दुसरा प्रश्न महत्त्वाचा आहे. कारण पहिल्या प्रश्नात सांगितलं तुमच्याकडून चुका कुठल्या होतात, पण दुसरा प्रश्न असा आहे की आमच्या हातातून कोणत्या चुकाच होत नाही आहेत, तरी देखील आम्हाला प्रचिती येत नाही. पहिल्यांदाच मी सांगितलं, प्रत्येकाचा कर्म, प्रत्येकाचा प्रारब्ध, प्रत्येकाचे षडरिपू हे वेगवेगळे असतात, बरोबर. तर कुठेतरी तुमचे जे कर्म, वाईट कर्म आहेत अगोदरचे, ते सरळ बॅलन्स करण्याचा, बघा कर्म प्रारब्ध कुठेतरी डगमगलेलं असतं, ते कुठेतरी बॅलन्स करण्याचं काम आपल्या सेवा करत असतात. ज्यावेळेस या बॅलन्स होतील त्यावेळेस तुम्हाला जे हवं त्याच्याहून काहीतरी सुंदर महाराज तुम्हाला देणार. आणि महाराज त्याच लोकांची परीक्षा बघतात जे महाराजांच्या अगदी जवळ असतात, एवढं लक्षात घ्या. त्यामुळे महाराजांच्या जवळ जाण्याची संधी जर भेटत असेल तर गमावू नका. जर काही परीक्षा महाराज घेत असतील तरी देखील महाराजांना म्हणायचं, किती परीक्षा घ्यायचं तेवढं घ्या महाराज, मी सेवा सोडणार नाही, मी आत्मविश्वास ढळू देणार नाही आणि मी सेवा करत राहणार म्हणजे राहणार. तुम्हाला किती परीक्षा तेवढी घ्यायची तेवढी घ्या, मी डगमगणार नाही, मी माझा विश्वास ढळू देणार नाही. अशा पद्धतीने महाराजांना सांगायचं आणि सेवेला सुरुवात करा. बघा तुम्हाला कधी कधी असं होतं ना, आपल्या घरावरती किंवा घरातील एखाद्या व्यक्तीवरती खूप मोठं संकट येणार असतं आणि आपल्या ज्या सेवा असतात कुठेतरी आपला कर्म व्यवस्थित करण्याचं काम करत असतात, कर्म आणि प्रारब्ध, बरोबर. आणि त्यावेळेस आपल्याला एवढी मोठी झळ बसणार असते, आपल्या एखाद्याच्या जीवावर बेतणार असतं, पण कुठेतरी ते थोडक्यात वाचतात. कशामुळे? आपल्या सेवेमुळे. म्हणजे संपूर्ण हात जाणार होता ते बोटावर निभावतं असं म्हटलं तरी देखील चालेल. संपूर्ण हाताला झळ बसणार होती पण फक्त बोटावरती निभावलं ते फक्त महाराजांमुळे आणि आपल्या सेवेमुळे. त्यामुळे विश्वास ढळू द्यायचा नाही आणि फक्त सेवा करायची. कधीही सेवा वाया जात नाही तेवढं लक्षात घ्या. सेवा आपल्यासाठीच काम करत असतात आणि आपलेच कर्म कुठे सुधारण्याचा साठी मदत करत असतात आपली. त्यामुळे हा अविश्वास आपण सेवेवरती कधी दाखवायचं नाही. सेवा करताना एखादा संकल्पयुक्त सेवा केली असेल तर मी ज्या कारणासाठी सेवा चालू केलेली आहे ते कारण म्हणजेच लग्नासाठी असो, फ्लॅटसाठी असो, स्वतःचं घर व्हावं यासाठी असो, तर होईल का, म्हणजे या सेवेनं नक्कीच खरंच होईल का, याचं झालं होतं मग माझं होईल का, माझ्याकडून काही कमी पडते का, कोणताच विचार नाही करायचा. फक्त पूर्णपणे आपल्याला झोकून द्यायचं आहे, महाराजांच्या चरणाशी सेवा करायची आहे. अशा पद्धतीने तुम्ही एकदा सेवा करून पहा, या चुका टाळा, नक्कीच तुम्हाला 100% अनुभव प्रचिती मिळणार म्हणजे मिळणारच. आणि तुमच्या घरामध्ये भरपूर प्रकारचे संकट होतील, कुठेतरी आता आटोक्यात आलेले आहेत संकट, संपूर्ण संपलेले नाही आहेत पण पहिल्यापेक्षा आटोक्यात आलेले आहेत. तर समजून जा तुमची सेवा वाया गेलेली नाही आहे, तुमची सेवा तेच सुधारण्याचं काम चालू आहे त्या सेवांचं. आणि महाराज देखील आपल्याला सगळं बघत असतात, ऐकत असतात आणि महाराजांचा देखील वास आपल्या घरामध्ये असतो, एवढं लक्षात घ्यायचं आणि सेवा करायचा. विश्वास कधी देखील ढळू द्यायचा नाही. अजून देखील तरी तुमच्या शंका असतील काही या संबंधी, तुमचा काही अजून प्रश्न असेल स्वामीचरित्र सारामृताबद्दल तर तुम्ही नक्कीच विचारू शकता. आपल्या चॅनलवर प्रत्येकाच्या शंकाचे निरसन नक्कीच केले जाते. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या रुजू करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.